मराठा समाजासाठी राज्य सरकारने जो जी.आर. काढलेला होता आणि त्या जी.आरच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती. विनीत धोत्रे यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली होती. मात्र आज सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ती जनहित याचिका फेटाळून लावलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता ओबीसी समाजाला हा धक्का आहे का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कारण हैदराबादचा जो गॅझेटियर होता तो त्याच्या विरोधातली याचिका आहे ती न्यायालयाने फेटाळलेली आहे आणि त्यामुळे इतर ज्या याचिका या जी.आरच्या विरोधामध्ये ओबीसी समाजाकडून दाखल करण्यात आलेला आहे त्याला काही धोका पोहोचणार आहे का हे सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील आहेत. यांच्याकडून सुद्धा एक याचिका या जी.आरच्या विरोधामध्ये करण्यात आलेली आहे. सुरुवातीला काय सांगाल, जी याचिका फेटाळलेली आहे जनहित याचिका, त्याचे काय परिणाम होऊ शकतात ओबीसी समाजावर आणि तुम्ही दाखल केलेल्या याचिकेवर? नाही, खरं तर पहिली गोष्ट अशी आहे की ऍडव्होकेट विनोद धोत्रे यांनी जी PIL दाखल केली होती मुंबई हायकोर्टमध्ये, त्याच्यामध्ये कोर्टाने फक्त एवढं विचारलेलं आहे की तुमचा त्याच्यामध्ये लोकल स्टँड आहे का. त्याच्यामध्ये असं झालंय की कोर्टाने विचारलं की तुमचे हक्क काय बाधित होत आहेत का, तुमचं काही नुकसान होतंय का. तर ते म्हणले की नाही होते. ते म्हणले तुम्ही ओबीसी आहात का. ते म्हणले नाही, मी ओबीसी नाहीये, मी एससी समाजाचा आहे. ते मग तुमचे काहीच हक्क होत नाहीये, तुमचा लोकल स्टँडच नाही. ही जनहित याचिका करण्यामागं तुम्हाला काही लोकच नाही, म्हणजे तुमचं त्यात काही एम नाही दिसत आहे, तुमचं नुकसान कुठं होत नाहीये. त्यामुळे तेवढंच फक्त मुद्द्यावर ही याचिका फेटाळलेली आहे. याच्यामध्ये कुठेही जी.आर.वर, हैदराबाद गॅझेटियरवर, कार्यप्रणालीवर आणि त्याच्या वैधतेवर, मेरिटवर कुठेही चर्चा झालेली नाहीये. ही सगळी जी बाकीची चर्चा चालली आहे की जी.आर. वाचला, सेव्ह झाला, असं काही नाही. अजून कमीत कमी 4 रीट याचिका आणि कमीत कमी अजून 6 PIL महाराष्ट्रातनं या कोर्टांमध्ये, विविध कोर्टांमध्ये, औरंगाबाद बेंच असेल, नागपूर बेंच असेल, कोल्हापूर बेंच असेल, मुंबई बेंच असेल, या सगळीकडे कमीत कमी विविध संघटना असतील. ह्या जवळजवळ 10 याचिका, अजून 4 रीट आणि 6 जनहित याचिका, याच्यामध्ये आमची देखील आहे, ह्या सगळ्या आहेत. तर त्यामुळं काही काळजी करण्यासारखं कारण नाहीये. या जी.आर. मध्ये मेरिट नाहीये, तो उडणारच आहे. तर त्यामुळं आता तरी तुर्तास काळजी करण्यासारखं काही नाही. ही जी होती ही फक्त तांत्रिक गोष्टींवर उडवलेली आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे न्यायालयाने जी याचिका आज फेटाळलेली आहे त्याचे कोणतेही परिणाम तुमच्यासह ज्या इतर याचिका दाखल केलेल्या त्याच्यावर होणार नाही. आता जी उडवलेली याचिका जी फेटाळलेली आहे माननीय उच्च न्यायालयाने, ही याच्यामध्ये फक्त तांत्रिक कारणामुळे की त्यांचा लोकस नाही एवढ्याच ह्याच्यावर उडवलेली आहे. याचा कुठलाही परिणाम आमच्या बाकी सगळ्या याचिकांवर होणार नाही. आणि फक्त उडवले नाही, त्यांनी हे पण सांगितले की जर तुमचं काही म्हणणं असेल तर तुम्ही रिटद्वारा किंवा इंटरव्हेन्शनद्वारा इतर याचिकांमध्ये येऊ शकता. तर त्यांना ती पण मुभा दिलेली आहे. म्हणजे अगदीच त्यांचे दार बंद नाही. म्हणजे ऍडव्होकेट विनीत जे आहेत त्यांचे धोत्रे, त्यांचेही काही राईट्स कुठेही बंधन केलेलं नाहीये. त्यांनाही इंटरव्ह्यू करण्याचे आणि परत याचिका करण्याची मुभा कोर्टाने दिलेली आहे. पण चर्चा आता अशा सुरू आहेत की मराठा समाजाला दिलासा मिळालेला होता, हैदराबाद गॅझेटियर हे स्वीकारलं जाते आणि कुठेतरी मग ओबीसी समाजातले नागरिक सुद्धा अस्वस्थ झालेले आहेत की ही जर याचिका फेटाळलेली असेल तर मग ओबीसी समाजाचं काय, कारण की जो जी.आर. काढलेला आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे असं सुद्धा म्हटलं जाते. एक संभ्रमावस्था सुद्धा आहे. नाही, संभ्रम करण्याची काही गरज नाहीये. मुळात आमच्या याचिका कोर्टासमोर आलेल्याच नाहीत. ओबीसीच्या याचिका आत्ता सोमवारी, घोडे मैदान फार लांब नाहीये, आत्ता सोमवारी लिस्ट झालेल्या आहेत, त्याच्यावर सुनावणी होतील. आणि आमची तर विशेषतः मंगेश असानी विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राची याचिका, त्याच्यामध्ये अमेंडमेंट आहे, ती याचिका कंटिन्युअस प्रोसेसमध्येच आहे. तर त्याच्यामुळे असं आहे ना की कुठेही ओबीसी समाजाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. या याचिका निश्चित कोर्ट ऍडमिट करेल, त्या मेरिटवर आहेत, त्याच्यावर प्रचंड अभ्यास झालेला आहे. सगळ्या बाबी तपासून आम्ही अतिशय गांभीर्यपूर्वक या याचिका केलेल्या आहेत आणि त्या निश्चित आम्हाला याच्यामध्ये यश येईल. आणि जर काही दगाफटका तरीही झालाच तर आम्ही निश्चित सुप्रीम कोर्टात जाऊ. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत, ओबीसी समाज निश्चिंत आहे. या जी.आरच्या अवैधतेबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाहीये. विजय निश्चित आमचा होईल, हा जी.आर. नक्कीच रद्द होईल. खूप खूप धन्यवाद. एक समाधान आहे की आज जो जी.आरच्या विरोधातली जी याचिका होती ही मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली असली तरी ती तांत्रिक कारणांमुळे फेटाळलेली आहे. पण मूळ याचिका जवळपास 10 याचिका ज्या न्यायालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाहीये आणि हा जो जी.आर. काढलेला आहे तोच अवैध आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाने घाबरून जाऊ नये असं एक आव्हान आहे ते ओबीसी समाजाचे अभ्यासक आहेत यांच्याकडून करण्यात येते. मात्र सोशल मीडियावरती एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की गॅझेटियर जे हैदराबाद आहे त्याच्या विरोधातली याचिका फेटाळल्यामुळं मराठा समाजाला दिलासा मिळालेला आहे आणि ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. पण ओबीसी अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की आज जी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे त्याचा फारसा परिणाम
होणार नाही आणि हा जी आर जो आहे तो अवैधच आहे आणि न्यायालयामध्ये सुद्धा त्याबाबतचा निर्णय होईल, अशी एक माहिती मृणाल ढोले पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.